यांचं मी मनापासून अगदी हृदयापासून त्यांचं मी स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्या त्यांनी आज फार मोठी संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. दादांनी परभणीला जाहीर केलं होतं की मी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये राजेशला विधिमंडळाचं सदस्य बनवेल आणि तो शब्द दादांनी आज खरा करून दाखवलेला आहे. त्याबद्दल मी दादांचे आमच्या सर्वांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. राजकीय वर्तुळात ही चर्चा जोरदार होती की राष्ट्रवादी अजित पवारांबरोबरच्या असणाऱ्या 2 आमदारांपैकी एकाचा कार्यक्रम होईल, पण झाला कार्यक्रम तुमच्या मित्रपक्ष विरोधातल्याच तुमचा जो जुना सहकारी त्यांच्यापैकी. आज असं काही फेक नेरेटिव्ह आहेत, फेक निगेटिव्ह बातम्या त्या ठिकाणी पसरवत आहेत, हे काही चुकीचं आहे. 42 दादांसोबत आहेत, ते 42ला 42 तर होतेच, अधिकचे 5 मतं घेण्यामध्ये दादा त्या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. बरोबर आहे, धन्यवाद. राजेश विटेकर यांनी देखील भूमिका मांडलेली आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की आहे. आपण पाठीमागे राजेश विटेकर यांच्याशी बातचीत करत होते सागर कुलकर्णी.